नमस्कार मित्रांनो. आज आपण ॲरेज बघू, ठीक आहे. तर आपल्याला ॲरेजमध्ये आपल्याला जास्त टाईम नाही वेस्ट करायचा, की नुसतं थिअरी करत जायचे. आपल्याला फक्त ॲरेज 4 गोष्टी समजून घ्यायच्यात. पहिली आहे की व्हॉट इज ॲरे, दुसरं त्या ॲरेला आपण यूज कसं करायचं, तिसरं त्याच्यामध्ये कॉमन फंक्शन्स कोणचे आहेत आणि चौथं की आपल्याला ॲरेज का पाहिजे, ठीक आहे. तर पहिल्यांदा आपण समजून घेऊ की व्हॉट इज ॲरे. तर ॲरेला तुम्ही असं समजा की आपल्याजवळ एक डब्बा आहे. डब्बा किंवा त्याला भरणी बोला. तर आपण युजुअली आपण काय करतो, की आपण आपल्या डब्यामध्ये चटणी भरली, ठीक आहे. याच्यामध्ये आपण चटणी भरली आहे. तर ही आहे आपलं ॲरे. तसंच ॲरे फंक्शन ॲरे वर्क करतं. ॲरे काय करतं, की डेटाला स्टोअर करायचं काम करतं एका ब्लॉकमध्ये, ठीक आहे. तर ॲरेची एक सिंपल डेफिनिशन आहे, की ॲरे काय करतं, तर एलिमेंट्सला कॉन्टिजियस लोकेशनवरती स्टोअर करायचं काम करतं आणि ते एलिमेंट्स कसे असले पाहिजेत? सेम डेटा टाइपवाले. ठीक आहे? डेटा टाइपवाले. आता ही सिंपल डेफिनिशन आहे. नंतर हाऊ टू यूज ॲरेज. ॲरेला आपल्याला यूज कसं करायचंय? पहिल्यांदा तर आपल्याला त्याचा डेटा टाइप लिहायचा आहे. कोणचा आहे? इंट, ARR, न्यू, इंट. ठीक आहे. ही त्याची लिहायची पद्धत आहे आणि याच्यामध्ये आपल्याला साईज मेन्शन करायची, की 5 आहे, 6 आहे, 7 आहे वगैरे, वगैरे. ठीक आहे? हां. तर आता आपण ॲरेला यूज कसं करणार? जर आपल्याकडे ॲरे तो आहे 1, 2, 3, 4, 5. तर आपल्या ॲरेचा जो डिफॉल्ट इंडेक्स असतो तो 0 पासून चालू होतो. 0, 1, 2, 3, 4. जर आपण ॲरे ऑफ 1 बोललो, म्हणजे ॲरे ऑफ 1 मध्ये कोणची व्हॅल्यू स्टोअर आहे? 2. जर ॲरे ऑफ 2 आहे, तर त्याच्यामध्ये व्हॅल्यू स्टोअर आहे 3 अँड सो ऑन. तसंच ॲरे ऑफ आय. आता ॲरेला जर सपोज आपल्याला प्रिंट करायचं तर आपण काय करणार? एक फॉर लूप लावणार, जी चालणार इंट माझा इंडेक्स 0 पासून माझ्या ॲरेच्या लेंथपर्यंत आणि त्याच्यानंतर आय प्लस प्लस आणि फक्त सिम्पली मी काय करणार, की माझं सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एलएन आणि त्याच्यामध्ये माझ्या ॲरे ऑफ आयची व्हॅल्यू मी टाकून देणार. तर हे काय करत जाणार? प्रिंट करत जाणार. तर बेसिकली आपल्याला काय करायचंय? एक ॲरे बनवायचा. त्या ॲरेमध्ये व्हॅल्यू आपण स्टोअर केल्या आणि त्याच्यावरती डिफरंट ॲक्टिव्हिटीज आपल्याला परफॉर्म करायच्यात, ज्या आपण येणाऱ्या व्हिडिओजमध्ये पाहू. नंतर आहे की कॉमन फंक्शन्स. तर ॲरेचे कॉमन फंक्शन्स कोणचे? तर पहिले ॲरे डॉट लेंथ हा सगळ्यात जास्त यूज होणारा ॲरेचा फंक्शन आहे. हा काय करतो? तर आपल्या ॲरेची जी साईज आहे, आपल्याला ॲरेची साईज का लागते? कारण की जी फॉर लूप असते ती फॉर लूप रन होण्यासाठी आपल्याला एंड म्हणजे किती आपल्याला आयटरेशन्स करायच्यात ते समजण्यासाठी आपल्याला ॲरे डॉट लेंथची गरज लागते. ॲरेज डॉट स्ट्रिंग हे काय करतं? तर सिंपल आहे, की आपल्या ॲरेला डायरेक्ट प्रिंट करतं. 1, 2, 3, 4 असं प्रिंट करतं आणि याला आपल्याला फॉर लूप लावायची गरज नाही. हा सिम्पली ॲरेला एका स्ट्रिंगमध्ये कन्व्हर्ट करतं. पुन्हा हे झालं, हे झालं. आता ॲरेज डॉट सॉर्ट. ॲरेज डॉट सॉर्ट काय करतं, की आपल्याकडे सपोज एक ॲरे, तो ॲरे काय असणार आहे समजा आपल्याकडे 18, 3, 15, 2. तर याला ते सॉर्ट करायचं काम करतं. मग आपल्याला असा ॲरे भेटतो. मग त्याच्यानंतर थर्ड आहे ॲरेज डॉट बायनरी सर्च. तर बायनरी सर्च ही एक सर्चिंग टेक्निक आहे. तर याच्यामध्ये एक ॲरे आणि आपल्याला जो नंबर फाइंड करायचा आहे तो पास करायचा आणि त्याचा आपल्याला इंडेक्स रिटर्न होतो. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा तुम्ही DSAचे प्रश्न वगैरे सोडवता तेव्हा कदाचित याचा तुम्हाला यूज होईल, पण माहीत असणं गरजेचं आहे. मग त्याच्यानंतर आहे ॲरेज डॉट इक्वल्स. तर हे काय करतं, की 2 ॲरेला कंपेअर करतं आणि रिटर्न करतं ऑन द बेसिस ऑफ ट्रू अँड फॉल्स. जर तुमचा ॲरे 1 आणि ॲरे 2 दोन्ही त्यांचा कंटेंट जर सेम आहे तर रिटर्न ट्रू होईल, नाहीतर रिटर्न फॉल्स होईल. आता त्याच्यानंतर आहे की व्हाय डू वी नीड ॲरेज. आपल्याला ॲरेज का लागतात? पहिली गोष्ट आहे टू स्टोअर मल्टिपल व्हॅल्यूज इन वन व्हेरिएबल. म्हणजे आपण एक सिम्पली ARR नावाचा व्हेरिएबल बनवला आणि त्याच्यामध्ये सेम डेटा टाईपच्या आपण डिफरंट व्हॅल्यू स्टोअर केल्या. त्याच्यानंतर दुसरं आहे टू ॲक्सेस एनी व्हॅल्यू युजिंग इट्स इंडेक्स. म्हणजे काय?
तर आपल्याकडे एक ॲरे बरोबर, जसं आपण इथं पाहिलं की आपल्याकडे इंडेक्स होता ना, आपल्याकडे इंडेक्स होता 1. तर जेव्हा आपण ॲरे ऑफ आय केलं, ॲरे ऑफ 1 केलं सॉरी, तर तेव्हा आपल्याला 2 भेटलं. तसंच की आपल्याला जर कुठली पण व्हॅल्यू फाइंड करायची आहे आपल्याला, तर आणि आपल्याकडे त्याचा जर इंडेक्स अवेलेबल आहे, तर आपल्याला ती व्हॅल्यू भेटू शकते. थर्ड पॉईंट आहे फाउंडेशन ऑफ ऑल डेटा स्ट्रक्चर्स. म्हणजे जेवढे पण डेटा स्ट्रक्चर्स आहेत त्यांना इम्प्लिमेंट करण्यासाठी किंवा त्यांचं इंटरनल जे स्ट्रक्चर आहे ना, तर ते ॲरेजमुळेच डिफाईन होतं. तर मित्रांनो, हा एक छोटासा व्हिडिओ होता ॲरेजबद्दलचा. तर आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण ॲरेजचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला घेऊ. कारण की फक्त थेअरी करून तुमची लॉजिक बिल्डिंग होणार नाही. आपलं एम आहे आपल्याला लॉजिक बिल्ड करायचं आहे, ना की आपल्याला ट्युटोरियल हेलमध्ये अडकायचे. तर धन्यवाद मित्रांनो.